दिवसभरातल्या मोठ्या बातमीनं मुंबईच्या संदर्भातील मोठ्या बातमीनं सुरुवात करतोय। मुंबईत दिवसभरात 16,420 नव्या कोरोना रुग्णांची आज नोंद झाली, तर 14,649 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला। दिवसभरात एकूण 7 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे। मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे, मात्र दुसरीकडे मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होताना दिसते। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं भाकीत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलं होतं। आता यामध्ये सकारात्मक बाब म्हणजे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत घट होऊन रुग्णांचा आकडा हळूहळू घटतो आहे। मात्र दुसरीकडे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडवताना दिसत आहेत। राज्यामध्ये जरी कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत असली तरी मात्र कुठेतरी मुंबईकर जे आहे ते नियम अजूनही आपल्या धाब्यावरती बसवताना दिसत आहेत। दादरच्या मार्केट परिसरामध्ये देखील काहीसं हेच चित्र दिसून येतं। जरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब असली ती म्हणजे कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसते, दुसरीकडे मात्र चित्र वेगळं आहे। कारण का अजून देखील काही नागरिक जे आहेत ते नियमांबद्दल ते नियम ते सिरियसली घेत नाही आहे। मास्क त्यांच्या तोंडावरती नाही, अनेकाच्या तोंडावरती इथे मास्क नाहीये, सोबतच जे सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील नाहीये। ज्यांच्या तोंडावरती मास्क आहे ते त्यांच्या नाकाच्या खालती आहेत आणि हे मुंबईकरच आहे। खरं तर हा जो कोरोना आहे तो संसर्गाने रोग पसरतो, मात्र जर इथे सोशल डिस्टन्सिंग असेल, तोंडावरती मास्क नसेल तर मात्र कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा होऊ शकतो। मुंबईतला वाढत्या रुग्णांचा आकडा जरी कमी होत असला तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकरांनी केलंय। त्यासोबतच ज्यांनी कोरोना लसीचा डोस घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करण्याचं आवाहनही पेडणेकर यांनी केलंय। लस घेणाऱ्यांना जरी त्याचा प्रादुर्भाव झाला तरी तो सौम्य आहे, कारण 2021च्या फेब्रुवारीपासून ते अगदी या चालू आठवड्यापर्यंत आपण पाहिलं तर 94% जो मृत्यू आहे तो लस न घेणाऱ्यांमधला आहे। याच्यामुळे जास्तीत जास्त काळजी वाटते। म्हणूनच प्रत्येक मुंबईकरांनी या माध्यमातून मी प्रत्येकाला आव्हान आणि विनंती करते की प्रत्येकाने वॅक्सिन घ्या, लसवंत व्हा। देशासह राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळं प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर भार वाढतोय। कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून सहकार्य करणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या घटत आहे। कालचा जर आकडा बघितला तर मुंबईमध्ये केवळ 11,000 रुग्ण सापडले आहेत। ही खरंच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे। मात्र जर आपण दुसरीकडे बघितलं तर अजून देखील मुंबईकर जागरूक होताना दिसत नाहीये। अनेक लोकांच्या तोंडावरती मास्क देखील नसतात, सोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील केलं जात नाही। या सगळ्यावरच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईकरांना आवाहन केलं आहे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा। सोबतच ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले नसतील त्यांना देखील त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही लसीचे 2 डोस अनिवार्यपणे घ्या। कॅमेरा पर्सन रोहन पवार सोबत जुई जाधव, लोकशाही न्यूज, मुंबई। राज्यात मागील 2 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झालेली पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46,000 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। तर राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2,25,000 इतकी आहे। त्यातील 86% रुग्ण होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच घरच्या घरी सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना टोपे यांनी महत्त्वाचं आवाहनही केलंय। पण व्हेंटिलेटर, ICU आणि ऑक्सिजन रिलेटेड ICU अशा ह्याच्यामध्ये साधारण टक्केवारी जर तुम्ही एकूण ॲक्टिव्ह केसेसच्या जर बघितली तर ती आहे ICU मध्ये 0.91%, म्हणजे 1% सुद्धा कमी लोक ICU मध्ये आहेत। व्हेंटिलेटरवर किती आहेत तर 2.25 लाखाच्या 0.32% हे व्हेंटिलेटरवर आहेत। ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर म्हणजे ICU मधलंच असतं असे किती आहेत तर 0.59%।
आणि DCHC म्हणजे जिथे फक्त ऑक्सिजन बेड्स आहेत अशी जी काही कॅटेगरी असते हॉस्पिटलची त्याच्यामध्ये 1.89% हे त्यामध्ये आहेत. आमच्या विभागाने संपूर्ण कलेक्टर्स कमिशनर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्या पद्धतीनं करा. या व्यतिरिक्त सुद्धा लोक स्वतः सेल्फ टेस्टिंग करून घेत आहेत. फार्मसीमध्ये जाऊन सेल्फ टेस्टिंगच्या किट्स आणतायत आणि घरी टेस्टिंग करतायत. तर असे लोक बऱ्याचदा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रिपोर्ट करत नाहीत. आणि अशी जी काही आहे त्यासाठी सुद्धा कलेक्टर्स कमिशनर्सला आम्ही फार स्पष्ट सूचना दिल्यात की जर एखाद्याने फार्मसीवरून टेस्ट किट आणली आणि टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला तरी त्याला लक्षणं नसतील, काही अडचण नसेल किंवा माइल्ड लक्षणं असतील, घरी थांबायचं असेल त्यांना घरी थांबू द्या. काळजी व्यक्त केली की वॅक्सिनेशनचा दर कमी होतानाचा चित्र दिसतोय तो होता कामा नये. पण एकेकाळी आपलं 8-10 लाखाच्या वर होत असायचं तर ते चित्र आता जे थोडं कमी झालंय त्यामध्ये पुन्हा अतिशय गती प्राप्त झाली पाहिजे ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. माननीय मनसुख मांडवियाजी यांच्या काल परवाच्या VC मध्ये सुद्धा फार स्पष्ट सांगितलं की कोविशिल्ड आम्हाला 50 लाख पाहिजेत आणि कोवॅक्सिन आम्हाला 40 लाख पाहिजेत. ते आम्हाला द्यावं जेणेकरून आम्हाला वॅक्सिनेशनची गती वाढवता येणं शक्य आहे. शाळेच्या बाबतीत सुद्धा चर्चा प्रदीर्घ झाली आणि जे काही आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळेंच्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. आता मराठवाड्यामध्ये वाढतीये, विदर्भामध्ये वाढतीये. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. सध्याचा कोविडचा जो कहर चालू आहे संख्येचा त्याला अनुषंगून तूर्त जानेवारी एंड फेब्रुवारी 1-2 वीक पर्यंत मला वाटतं फार शिथिलता येईल असं अंदाज माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. शिथिलता येईल असं वाटत नाही. मागील काही दिवसापासून राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. त्यामुळे राज्य सरकारनं आता नवीन नियमावली जाहीर केली असती तरी ठाणेकर मात्र विना मास्क वावरताना दिसत आहेत. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या नागरिक आणि आस्थापनेवर ठाणे महापालिकेचे नौपाडा, कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शंकर पाटोले यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसर, ठाणे बाजारपेठ आणि दुकानात जाऊन विना मास्क असणाऱ्या दुकानदारांवर यावेळी कारवाई केली. त्यावेळी लोकांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक आणि दुकानदारांवर ही मोठी कारवाई झाली आहे. नगरपालिकेमार्फत विदाऊट मास्कवर ही कारवाई सुरू आहे. 7 तारखेपासूनची ही कारवाई आम्ही मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. नवीन गाईडलाईन्स आल्याप्रमाणे सकाळचं सत्र आणि संध्याकाळचे सत्र असे 2 सत्र आम्ही ठेवलेले आहेत. 2 टीम तैनात आहेत आमच्या आणि त्या पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. माननीय पालकमंत्री महोदय, माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. ठाणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. ठाण्यात 500 चौरस फुटाखालील घरांना लवकरच करमाफ करण्याचा निर्णय होणार आहे अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर दिली आहे. तर आता दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असणार आहे. राज्यात दुकानांच्या पाट्या आता मराठीत दिसणार आहेत. दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असं राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पा 500 स्क्वेअर फीटाचा जो वचन देण्यात आलं होतं शिवसेनेतर्फे त्याला आज कॅबिनेटने पूर्णतः मान्यता देऊन त्याचं तो लागू करावा, म्हणजे त्यांनी जे वचन दिलेलं त्याप्रमाणे त्याचा अंमल व्हावा अशी भूमिका आज कॅबिनेटमध्ये घेतली. मराठी पाट्यांचाही अक्षर मोठं करा असा निर्णय झालेला आहे. नेमका तोच की एक जरी कर्मचारी कामावर असेल तरी मराठीची पाटी असली पाहिजे आणि पाटी मोठी असली पाहिजे. बाकीचे सगळे त्या नियमातून पळवाट काढत होते. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि तसं दिसत होतं. त्यामुळे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला. आज मंत्रिमंडळाने सुद्धा त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा कायदा सुधारणा जी आहे ती मंजूर होईल आणि इथून पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांवर, सगळ्या आस्थापनांवर ज्या पाट्या असतात त्या मराठीत कराव्याच लागतील असा तो कायदा असेल. पुन्हा याच्यामध्ये अशी दुरुस्ती केलेली आहे
की मराठीतली अक्षरं म्हणजे देवनागरी लिपीतली अक्षरं ही दुसऱ्या भाषेतल्या अक्षरांपेक्षा लहान असता कामा नयेत. राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट आहे. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रिपोर्टमधून समोर आली आहे. डार्क नेटचा वापर करून मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याबद्दल दहशतवादी बोलत आहेत. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत. सरफेस इंटरनेटच्या तुलनेत डार्क नेट 99% आहे. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही, कारण त्यात अनेक प्रॉक्सी ब्राउझिंगचाच वापर असतो. शिवसैनिक संतोष परब याच्यावरील कथित जीवघेणा हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे याच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून आजही निकाल येऊ शकला नाही. या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे. हायकोर्टाचं कामकाज सध्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू आहे. 3 वाजता कोर्टाची वेळ संपल्यानं आजचं कामकाज थांबवण्यात आलंय. दरम्यान नितेश राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू आज मांडण्यात आली. यावर आता उद्या दुपारी 1 वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. नवी मुंबईतील पाणी, MIDCतील ऑक्सिजन प्लांट आणि शहरातील भूखंड जोडणारे महाचोर असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षरित्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. अशा या महाचोरांबरोबरच लढायला आपण समर्थ असल्याचं विधान गणेश नाईक यांनी केलं आहे. महानगरपालिका निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असल्यानं सध्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अंतिम सिनेमानंतर महेश मांजरेकर नाय बरनभात लोणचा कोण नाय कोणचा हा मराठी चित्रपट घेऊन मराठी प्रेक्षकांच्या ते भेटीला येत आहेत. हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अशाच या चित्रपटाबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानं आणि केंद्रीय माहिती प्रसारण खात्यानं तक्रार व्यक्त केली आहे. नाय बरनभात लोणचा कोण नाय कोणचा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतील दृश्य दाखवण्यात आली. यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही बातमी येते मुंबईहून. मुंबईतील दुमजली इमारतीला आग लागली आहे. भायखळा मदनपुरा येथील एका गोदामाला आग लागली आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील भायखळा मदनपुरा येथील गोदामाला लेवल 2 ची आग लागलेली आहे. तळमजला आणि पहिला मजलापर्यंत मर्यादित अशी ही आग लागलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. 8 अग्निशमन दल आणि 5 जम्बो टेंडर रुग्णवाहिका देखील जम्बो टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या क्षणाची मोठी दृश्य बघतोय. मागच्या काही दिवसांपासून भायखळ्यामध्ये आगी लागण्याचं प्रमाण हे वाढतंय. त्यातच आता ही मोठी बातमी येते. मुंबईतील दुमजली इमारतीला आग लागलेली आहे. आजूबाजूच्या परिसरातनं ही आग कशा पद्धतीनं दिसते आपण बघू शकता. भायखळा मदनपुरा येथील गोदामाला आग लागली आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शेजार पाजाराकडनं आणि अर्थातच अग्निशमन दलाकडनं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळजवळ 8 अग्निशमन दल आणि 5 जम्बो टँकर दाखल झाले आहेत. एक रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र हा संपूर्ण परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे आग विझवण्याच्या कामात काहीशा अडचणी येत असल्याचं प्राथमिक वृत्त समोर येते. वाढलेला थंडीचा कडाका आणि पोषक असणाऱ्या आगीला वातावरण यामुळे आगीचा भडका क्षणाक्षणाला वाढत चालल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचं आज वयाच्या 56व्या वर्षी निधन झालं. अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं असून किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मागील 15 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचे एक अवयव फेल होत गेले. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया त्यांच्या अल्पपरिचयावर. सुनील मेहता हे मेहता पब्लिशिंग हाऊसचे MD होते. 1986 साली वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवलं. पारंपरिक प्रकाशन व्यवसायाला आधुनिकीकरणाची त्यांनी जोड दिली. देशातील विविध प्रादेशिक भाषातील पुस्तकांचं त्यांनी मराठीत प्रकाशन केलं. कोरियन, जपानी भाषेतील पुस्तकांचं मराठी आणि इंग्रजीत अनुवादही त्यांनी केले. अनेक ख्यातनाम लेखकांना संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ओळख मिळवून दिली. आज विविध संकेतस्थळावर मेहता पब्लिकेशनची पुस्तकं उपलब्ध आहेत. मराठी ई-बुक सुरू करणारे ते पहिले प्रकाशक अशी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. 2012 सालच्या प्रकाशकांच्या संमेलनात ते एकमेव मराठी प्रकाशक होते. दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करण्यावर त्यांनी सातत्यानं भर दिला.
दिवा पाटील यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आज त्यांच्या नावाच्या फेलोशिपची घोषणा करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते फेलोशिपचा शुभारंभ करण्यात आला। हा सगळा अभ्यास जो आहे तो महाराष्ट्रासमोर घेऊन यावा फेलोशिप वगैरे मिळणार आहे आणि याची सगळी जी रूपरेषा आहे म्हणजे ती 10 जणांना होईल, 25 जणांना देण्यात येईल की 50 जणांना, याची रूपरेषा आम्ही एक पत्रकार परिषदेचं आयोजन करून त्यातून सविस्तर सांगणार आहोत। पण एक पक्षाच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रात सांगेल की पक्ष पातळीवरती फेलोशिप ही संकल्पनाच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पहिल्यांदा होते। आपण सामाजिक संस्था संघटनांच्या पातळीवरती फेलोशिप ही कल्पना ऐकली असेल। संपूर्ण देशात कोरोनामुळे उद्योगधंद्यावर आर्थिक संकट आलं असून यातून पतंग व्यवसाय देखील सुटलेला नाहीये। 2 दिवसांवर मकर संक्रांत सण आहे, त्यामुळे संक्रांत म्हटली की तिळगुळ आणि आकाशात विहरणाऱ्या रंगीबेरंगी पतंग हे डोळ्यासमोर येतात। परंतु गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जगातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना पतंग आणि मांजा विक्री करणारे व्यावसायिक देखील आपली व्यथा मांडताना दिसत आहेत। 45 वर्ष झाला धंदा करतो पतंगचा। तेव्हा 7 पैशाची मोठी पतंग 7 पैशाची द्यायची, 2 पाय आणि 5 पैसे तेव्हापासून धंदा करतो। आता 2022मध्ये काही नवीन बनवले नाही, लॉकडाऊनसाठी तर काय सगळे पतंगवाल्याला काय लागला, लॉकडाऊन लागणार, धंदा खलास होऊन जाणार। असा पण 2 सालमध्ये धंदा खलास झालेला आहे पतंगचा। आता 2.5 लाख 2 लाखचा माल विकत होतो, 1 लाखचा माल भरला आहे, ते पण धंदा आता बरोबर चालला नाही असं।